बॅटिंगनी अप्रतिम कामगिरी राहिली. बॅक टू किरण सर, कारण आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. कमेंट्स आपल्याला खूप घ्यायचे आहेत, परंतु वेळ खूप कमी आहे. मॅच क्रमांक 4 जिथे सुरू होईल, ऐकूया किरण मस्कर सर यांचा आवाज. धन्यवाद. बरोबर 2 वाजता पहिला चेंडू. मॅच क्रमांक 4चा मैदानामध्ये ड्राईव्ह जिथे आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षक डीपेक्षा कव्हर रिजन मध्ये अगदी आरामामध्ये पोहोचतोय. अर्थातच विशाल होता यावेळी चेंडू गॅदर केला, त्यानं फेकला. तोपर्यंत आपण पाहिलं तर 2 धावा मात्र कंप्लीट केल्या जातात. मित्रांनो, बॅटिंग करते सध्या मैदानामध्ये आपण पाहिलं तर केदारेश्वर 11 टीम सध्या आपण पाहिलं तर बॅटिंग करते, जिथे अमोल वाडकर आणि जगन्नाथ मांढरे हा आयकॉन प्लेअर या टीमचा सध्या मैदानामध्ये ट्रॅव्हल होतोय. आणि गोलंदाजीसाठी आपण पाहिलं तर अर्थातच अक्षय चोरट. अगदी टॅप फटका जिथे आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षकाला वेगानं यावं लागले. का कॉर्नर किती वेगानं आलाय पहा. अगदी चेंडू एका हाताने पकडला. ओ व्हॉट अ फिल्डिंग, व्हॉट अ थ्रो. अप्रतिम. एकच धाव फक्त दिली आहे. सन स्पोर्ट्स विकास चिकणे होता, जो मात्र अगदी डीप मिड विकेट मधून एवढं अंतर मोठं पार करून मात्र अगदी आपण पाहिलं तर लॉंग ऑन रिजन मध्ये शॉटला तो पोहोचला आणि चेंडू एका हाताने अडवला आणि दुसऱ्या हाताने लगेच तो फेकला. हो, यावी यॉर्कर चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक मिड विकेट रिजन मधून येतोय. आता देखील अप्रतिम क्षेत्ररक्षणाचा नमुना त्यानं दाखवलाय आणि आता देखीलच एकच धाव दिली जाते. या एका धावेच्या मदतीनं टीमची टोटल आपण पाहिली फक्त 4 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. पहिल्या चेंडूवरती 2 धावा प्राप्त झाल्या, दुसऱ्या चेंडूवरती 1 धाव आणि तिसऱ्या चेंडूवरती 1 धाव अशी गोलंदाजी राहिली आहे सध्या आपण पाहिली तर अक्षयची. आधी शफल झाला, क्रॉस बॅट आहे, डीप मिड विकेट रिजन. खेळाडू नाहीये तिथे, तैनात निघून जातोय. 4 धावेसाठी येतोय चौकार. बॅटिंग करत असताना आपण पाहिलं तर अमोल वाडकरच्या बॅटमधून हा चौकार आला. अमोल वाडकर म्हणजे हाईट फॅक्टर आहे, अमोल वाडकर म्हणजे ताकद आहे, अमोल वाडकर म्हणजे या टीमचा एक महत्वाचा ट्रम्प कार्ड आहे. सध्या मात्र तो मैदानामध्ये आपण पाहिलं तर बॅटिंग करत असताना एक चौकार लगावतोय. त्याच्यासोबत आपण पाहिलं तर बॅटिंग करणाऱ्या टीमचा आयकॉन प्लेअर अर्थातच जगन्नाथ मांढरे. 1 2 3 बॅट पोहोचवतोय सध्या मैदानामध्ये. पहा, हल्लीचं क्रिकेट का बदललंय. 11 जणांकडे कुठेतरी झाडाच्या लाकडाची बॅट कापून आम्ही तयार करायचो. ज्याची बॅट त्याला 2 वेळा बॅटिंग, तो रुसला तर सगळा खेळ संपला. आणि आता एका खेळाडूकडे प्रत्येक ब्रँडची एक बॅट, 4-4 4,500 हजारच्या हल्लीच्या बॅटे आलेत आणि नाव वगैरे त्याच्यावरती कोरून. वा, हल्ली क्रिकेट बदललंय यार, ग्लॅमर आलंय. बॅट चेंज केली गेली आहे सध्या. बॅटरच्या माध्यमातून स्ट्रायकिंगला पाहतोय अमोल वाडकर. हो, यावी वायडीसी यॉर्कर. अप्रतिम चेंडू अगदी खोदून काढला. पहिली धाव तो वेगानं कंप्लीट केली. दुसऱ्या धाव्यासाठी जातील का, चेंडू पकडला. यावेळी पहा विशाल चोरगे. चेंडू गॅदर केल्यानंतर आपण पाहिलं तर एक लुक आहे त्याचा. आपण पाहिलं तर कॅप्टनशिप इंडिया टीमची विराट कोहली, तसं तो अग्रेसिव्ह प्लेअर आहे, लुक देतो जसं. आणि त्याच पद्धतीने चेंडू गॅदर करून अगदी बघत बघत पळत आला लांबून. आणि अशा वेळी फक्त एकच धाव कंप्लीट केली गेली. तब्बल 5 चेंडूचा खेळ झाला आणि धावसंख्या आपण पाहिली तर फक्त 9 या आकड्यावरती आहे. शफल झालाय, शॉर्ट आर्म पुल फटका, डीप स्क्वेअर लेग रिजनला करतोय कव्हर. 6 धावांसाठी वाई प्रीमियर लीग 2024चा आणखीन एक येतोय धमाका. आणि या षटकारानं मात्र ही ओव्हरची होते समाप्ती. टीमची टोटल आपण पाहिले तर जाऊन पोहोचते पहिल्या षटकाच्या अखेरीस अर्थातच 15 या धावसंख्येवरती. 1515 ऑन अ स्कोर कार्ड. पहा, जगन्नाथ मांढरे या टीमचा आयकॉन प्लेअर आहे आणि आयकॉनला माहिती आहे कशा पद्धतीने जबाबदारी घेऊन मॅच मध्ये टिकून राहायचा. तो टिकला, तो मॅच मध्ये उभा राहिला आणि कदाचित तो जर शेवटपर्यंत उभा राहिला तर डोकेदुखी वाढू शकते. गोलंदाजी करणारी टीम सन स्पोर्ट्स मागील वर्षाची विजेता आहे. मागील वर्षामध्ये आपण पाहिलं तर विशाल चोरगे याच टीम मधून खेळत होता आणि त्यानं मात्र आपल्या टीमला आपण पाहिलं तर ज्या पद्धतीने विजयाचा तो देखील भागीदार झाला होता. पहिल्या क्रमांकाचं प्राइज मिळवणारी टीम 5व्या पर्वाची येल्लो जर्सी मध्ये मैदानामध्ये ट्रॅव्हल झाली आहे. अक्षय यादव येतोय आता गोलंदाजीसाठी. पॉवर प्लेचा संपूर्ण टाळा खोललाय. मॅचला सुरुवात झाली बरोबर 2 वाजता आणि 4 मिनिटांमध्ये पहिली ओव्हर संपवले. चला स्पीडअप घ्यायचा. अमोल वाडकर सध्या मात्र स्ट्रायकिंगला आपण पाहतोय. अक्षय यादव सध्या मात्र अगदी ओव्हर क्रमांक 2 मध्ये येतोय आणि क्षेत्ररक्षण अगदी त्याच्या परीनं तो मात्र सजवून घेतोय. चला स्पीडअप घ्या प्लीज. बरोबर 4 मिनिटांमध्ये ही पहिली ओव्हर संपवले. थोडासा घेऊया स्पीडअप.
आज प्रत्येकाच्या मागे हात धुवून लागू मित्रांनो. आज 11 मॅचेस आहेत. मॅच क्रमांक 34 चालू आहे. पहिला चेंडू बेगीत करण्याचा प्रयत्न अक्षय यादवच्या विरोधामध्ये हात तर खोललेत मात्र अगदी मिड विकेट रिझनला पकडले. अप्रतिम कॅच. महेश सनस मात्र चेंडू खाली आलेत आणि त्यांच्या माध्यमातून पकडली जाते पहिल्या विकेट साठीची कॅच. पहिला ब्रेक थ्रू मात्र टीमला भेटला आणि बॅटिंग करत असताना आपण पहिला फलंदाज मात्र माघारी जातोय. अमोल वाडकर बॅक टू द डकआउट. ही महत्वाची विकेट. रिप्ले टेलिकास्ट दाखवला जातोय सॅड अँगलने. ज्या पद्धती बॅट स्विंग झाले संपूर्ण वजन होतं ते संपूर्ण आपण पाहिलं तर मागच्या पायावरती घेतलं. जी पोझिशन हवी होती ती प्रॉपर भेटली नाहीये. एलिव्हेशन तर भेटलंय मात्र जे अंतर होतं ते 30 यार्डच्या बाहेर देखील कव्हर करू शकला नाही आणि माघारी जाताना पाहतोय सध्या बॅटर अमोल वाडकरला. नवीन बॅटर मैदानामध्ये ट्रॅव्हल झाला. अनुप मांढरे सध्या आपण पाहिलं नवीन बॅटर ऑरेंज कॅप मध्ये सध्या मात्र तो मैदानामध्ये खेळतोय. अनुज माट्रे बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कॅरी करण्याचा प्रयत्न. टॅप फटक्या गली रिजन मध्ये आहे खेळाडू. अगदी आरामामध्ये येतोय. चेंडू गॅदर करतोय. फेकत नाहीये. एकच धावी ते मात्र कंप्लीट केली जाते. ओव्हर क्रमांक 2 जशी चालू झाली तशी धावसंख्येमध्ये आपण पाहिली तर धावसंख्येची जी गती होती ती थांबली आहे. कारण की विकेट प्राप्त केली अक्षय यादव आल्या आल्या. मिड विकेटला विकेट प्राप्त केली अमोल वाडकरची आणि तदनंतर दुसऱ्या चेंडूवरती फक्त एक धाव कंप्लीट केली. ओहो सुरेख फटका. इनसाइड आउट डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन. खेळाडू वेगाने आला. त्यानं थांबलं. पसंतीचं दाखवलं. चेंडू 1 बाउन्स आपल्यापर्यंत येईल याची वाट त्याने पाहिली आणि त्यानंतर आपण पाहिलं तर फक्त एकच धाव मात्र कंप्लीट केली गेली. एक धाव कंप्लीट केल्यानंतर टीमची टोटल आपण पाहिली सध्या जाते 17 या आकड्यावरती. ओव्हर क्रमांक सध्या 2 चालू आहे आणि आम्ही पहिला कॉल देतो मॅच क्रमांक 5चा. कमळगड 11 विपक्ष रायरेश्वर 11 हा पहिला कॉल आणि ओव्हर क्रमांक 3 मध्ये येईल तुम्हाला दुसरा कॉल. वायडी शॉर्कर यावेळी अगदी खोदून काढण्याचा प्रयत्न. बॅटिंग करत असताना नवीन बॅटर आहे. फ्रेश बॅटर आहे. अनुज मांढरेला आपण पाहतोय. पहिली धाव तर त्यानं अगदी आरामामध्ये कंप्लीट केली मात्र तदनंतर आपण पाहिलं तर निर्धाव येते चेंडू. अक्षय यादवने या मॅच मध्ये या ओव्हरमध्ये संपूर्ण धावसंख्येच्या पायामध्ये बेड्या ठोकल्यात मी म्हणेल. धावसंख्येला थांबवलं त्याने. थोडा पुढे आलाय. क्रॉस बॅटेड आहे. क्षेत्ररक्षक पोहोचेल का? 1 बाउन्स. ओहो अप्रतिम क्षेत्ररक्षण. व्हॉट अ फिल्डिंग एफर्ट्स. चेंडू अडवण्यासाठी शरीराचा पूर्ण उपयोग विकास चिकनेने केला. ज्या पद्धतीने चेंडू बाउन्स झाला त्याने हाई जम्प घेतली. तदनंतर रिप्ले टेलिकास्ट पहा. चेंडू बाउन्स झाला तसं मात्र त्याने उडी घेतली आणि चेंडूची बाउन्स होण्याची जी प्रवास होता तो त्यानं मध्येच थांबवला. अडथळा निर्माण झाला तिथे. तो सोडून देण्याचा प्रयत्न. शेवटच्या क्षणाला बॅट स्विंग केले. स्क्वेअर कट करत असताना ओहो क्षेत्ररक्षण चांगलं होतं. चेंडू गॅदर केला. फेकला तोपर्यंत मात्र नॉन स्ट्रायकिंग एंडला 2 धावा अगदी वेगानं कंप्लीट केल्या जातात. रनिंग बिटवीन द विकेट चांगली राहिले आणि तदनंतर आपण पाहिलं तर या ओव्हरचा देखील थरारक नाट्य होते समाप्त. पहिल्या षटकामध्ये 15 धावा आल्या आणि दुसऱ्या षटकामध्ये धावा खर्च झाल्या फक्त 6. टीमची टोटल जाऊन पोहोचते 2 षटकांच्या अखेरीस 21 या धावसंख्येवरती. पहिल्या षटकासाठी 4 मिनिटं घेतली आणि दुसऱ्या षटकासाठी 4 मिनिटं घेतली. मॅच चालू झाली 2 वाजता आणि बरोबर 2:08 झालेत आणि 2 ओव्हरची समाप्ती झाली. असा स्पीडअप तुम्ही कंटिन्यू ठेवायचा ही विनंती कमिटीच्या वतीनं तुम्हाला असेल. बराच वेळ कमी आहे आणि असं म्हणतात वेळेला घाबरून राहावं आणि सध्या बरीच भीती ही आहे की मॅच कव्हर करायची धावसंख्या आपण पहिली जाऊन पोहोचले. अर्थातच 21 या आकड्यावरती चांगली सध्या आपण पहिली सन स्पोर्ट्स या टीमनं चांगला कमबॅक केला गोलंदाजी करत असताना. विकास चिकने आला सध्या आपण पाहिले तर गोलंदाजीसाठी. बाहेरचा चेंडू आधीच पाहिलं ओळखलं जज केला सोडून दिला व्हाईट बॉल साठी. एक्स्ट्रा धाव आपण पाहिले ऍड होते टीमच्या टोटल मध्ये आणि सध्या आपण पाहिलं तर जगन्नाथ मांढरे या टीमचा आयकॉन प्लेयर सध्या मात्र आपण पाहिलं तर बॅटिंग करतोय. सोमेश्वर वाडीचा हा खेळाडू सध्या मैदानामध्ये आपण पाहिलं तर अगदी पाय रोवून उभा राहिला. ओव्हर क्रमांक 3 मध्ये त्याला पाहतोय.
हो फुल ऑन लेंड बॅटीच्या अगदी बॉटमला होता. विशाल चोरगे आरामामध्ये येतोय. लॉंग ऑन रिझन मध्ये विशालची ही फेकी पहा अगदी विकेट किपरच्या दिशेने. त्याला माहिती आहे कारण की अनुजने जागा सोडली होती. स्ट्रायकर फलंदाजाने जागा सोडली, लगेच स्ट्राईकला त्यानं मात्र चेंडू फेकला. एक धाव आणि धावसंख्या आपण पाहिली 23. 23 या आकड्यावरती 23 धावसंख्या सध्या आपण स्कोर कार्डवरती पाहतोय. ओहो क्रॉस बॅटेड विशाल चोरगे लॉंग ऑन वरून ओरडतोय फुल टॉस नकोय आणि अखेरीस आला फुल टॉस. केला फुल टोल वसूल. निघून जातोय 6 धावांसाठी. येतोय बिग हिट षटकार. चेक. थँक्यू. टीम रायरेश्वर 11 कॅप्टन आणि टीम कमळगड 11 कॅप्टन दोन्ही संघाच्या कॅप्टनना आम्ही विनंती करतोय आपण मुख्य व्यासपीठाच्या बाजूला जिथे टॉस का बॉसचा व्यासपीठ आहे तिथे या. टीम रायरेश्वर 11 आणि टीम कमळगड 11. थर्ड अंपायर साठी लेग अंपायरने यावेळी मात्र रिव्ह्यू मागितला. बॅटर रिव्ह्यू आहे. अंपायर सांगतात की बॅटरने हा रिव्ह्यू घेतलाय सो चेक केला जाय अगदी बीमर आहे का. त्याचबरोबर ज्यांचं आगमन होतंय एक उत्कृष्ट समालोचक आणि गोड आवाज आदरणीय सचिन म्हात्रे सर यांचंही मनापासून या ठिकाणी या स्पर्धेदरम्यान हार्दिक स्वागत. समालोचन जबरदस्त ज्यांचं आपण नेहमी ऐकतो अर्थातच सचिन म्हात्रे सर यांचं आगमन या ठिकाणी होत आहे. मनापासून हार्दिक स्वागत. TV अंपायरकडून कडे कॉल दिलाय आणि आमचे थर्ड अंपायर त्या ठिकाणी चेक करतील आणि लगेचच निर्णय फेअर डिलिव्हरी आहे. थँक्यू. सो आता बॅटिंग करणाऱ्या टीमचा रिव्ह्यू तर बेस्ट झालाय. धावसंख्या अगदी आपण पाहिली तर 29. ओहो यावेळी देखील आपण पाहिलं तर स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न. चेंडू पकडला फेकला तोपर्यंत एक धाव मात्र कंप्लीट केली. चिकी एक धाव अंपायर सांगते अगदी 22च्या स्वरूपामध्ये ही धाव कंप्लीट केली जात. अगदी वेलकम सचिन दादा. तनिक स्पोर्टचे ओनर आपण पाहिलं तर सचिनजी म्हात्रे सर. वेलकम सचिन दादा. वेलकम सचिन सर. जी ट्रॉफी आहे मित्रांनो जी ज्यांच्या माध्यमातून बनवली गेली त्यांचं आगमन झालं आणि यावेळी मात्र लॉफ्ट केलाय आहे क्षेत्ररक्षक अक्षय यादवने पकडली अप्रतिम कॅच. आणि बॅटिंग करत असताना आपण पाहिलं बॅटिंग करणाऱ्या टीमचा खेळाडू आयकॉन प्लेअर सोमेश्वर वाडी या गावचा अर्थातच जगन्नाथ मांढरे आपण पाहिलं तर यावेळी मात्र माघारी जातोय. या टीमचा आयकॉन प्लेअरला मात्र माघारी पाठवल्या. विकास चिकणे गोलंदाजीसाठी आला. या आधीच्या चेंडूवरती षटकार त्यानं मात्र मारला. मात्र त्यानंतर आपण पाहिलं तर विकेट प्राप्त केली. लॉंग ऑफ रिझन मध्ये पकडली अप्रतिम कॅच आणि तदनंतर आपण पाहिलं चले जावचा इशारा केला आयकॉन जगन्नाथ मांढरेला. धावसंख्या स्थिर आहे फक्त आपण पाहिली तर 31 या आकड्यावरती 30 धावसंख्या. 2 विकेट गेलेत माघारी. 30 धावसंख्या. आता मात्र स्कोर कार्डवरती सजले. चेंडूचा खेळ तब्बल आतापर्यंत संपन्न झाला आपण पाहिलं तर 4. 2 चेंडू अजूनही बाकी आहेत. प्रथमेश आंबवले नवीन बॅटर आपण पाहिलं तर सोमेश्वर वाडीचा हा देखील खेळाडू सध्या मात्र बॅटिंगसाठी मैदानामध्ये दाखल झालाय. बॅटर स्विंग केले क्रॉस बॅटेड आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षक आहे अगदी मिड विकेट रिझन मधून वेगाने येतो. चेंडू गॅदर केला फेकेल तोपर्यंत 2 धावा अगदी वेगानं कंप्लीट होतात. वॉट अ रनिंग बिटवीन द विकेट. आमचे शैलेशजी जाधव मी विनंती करेल आपण या व्यासपीठावरती शैलेशजी जाधव परतवडी आपण व्यासपीठावरती यायचंय. परतवडीचे आमचे शैलेशजी जाधव आपण या व्यासपीठावर. टीमची टोटल आपण पाहिली तर अगदी 32 या आकड्यावरती. ओहो सुरेख फटका इनसाइड आउट. कव्हर होईल का हे पुन्हा एकदा अक्षय यादवने या मॅच मध्ये पकडली आहे दुसरी झेल आणि फलंदाज बाद होतोय अर्थातच प्रथमेश आंबवले. आणखीन एक विकेट. या मॅच मध्ये पायामध्ये बेडा ठोकणारी ओव्हर जर कुठली असेल ती ओव्हर असू शकते. जिथे आपण पाहिलं तर जगन्नाथ मांढरे सारख्या आयकॉनला मागे पाठवलं आणि प्रथमेश आंबवल्याला देखील माघारी पाठवलं. ओव्हर आहे विकास चिकणेची ज्यानं तब्बल 5 चेंडू ज्यानं तब्बल आपण पाहिलं तर अप्रतिम 6 चेंडू दाखल सादर केल्या. जिथे 2 विकेट त्यानं मात्र प्राप्त करत असताना धावा फक्त खर्च केल्या गेल्या अर्थातच 9. चेक.
टीम रायरेश्वर 11 कॅप्टन आपल्याला विनंती असेल आपण या. त्याचबरोबर टीम कमळगड आपल्याला आम्ही वारंवार कॉल देतोय. अगदी सत्र क्रमांक 1चा खेळ जसा संपेल तर आम्ही या ठिकाणी टॉस करणार आहोत. दोन्ही टीमच्या कॅप्टनना आम्ही विनंती करतोय आपण अगदी टॉस का बॉक्सचं जे व्यासपीठ आहे तिथे या प्लीज. धन्यवाद. पहिल्या षटकामध्ये तब्बल आपण पाहिलं 15 धावा खर्च झाल्या, दुसऱ्या षटकामध्ये 6 धावा, तिसऱ्या षटकामध्ये 11 धावा, मात्र 2 विकेट हासिल केल्या आणि सध्या बरोबर 2:15 झालेली आहेत मित्रांनो. 3 ओव्हरसाठी तुम्ही बरोबर 15 मिनिटं घेतलेली आहेत, कारण की 2:00 या मॅचला झाली सुरुवात आणि बरोबर 2:15 झालेली आहेत. चला स्पीडअप घ्या प्लीज. बॉलिंग करण्यासाठी गोलंदाज आपण पाहिलं तर महेश सनस, मुंबई पोलीस. सध्या आपण पाहिलं तर गोलंदाजीसाठी आपला प्रत्येक खेळाडू आपण पाहिलं तर काम व्यवसाय असेल, प्रत्येक गोष्ट सांभाळून आज WPL साठी वेळ देतोय, वाई प्रीमियर लीग साठी खऱ्या अर्थानं वेळ काढून क्रिकेटचा आनंद जरूर घेतोय. यावेळी मात्र आपण पहिला स्लॉक करण्याचा प्रयत्न फसलाय, विकेट किपर पोहोचतोय का, मात्र तोपर्यंत चेंडू अग्री नो मॅन्स लँड मध्ये. मात्र दुसरी संधी होती जी रनआउटची ती गमावली नाहीये आणि तदनंतर आपण पाहिलं तर महेश वाडकरने केला अप्रतिम थ्रो आणि तदनंतर आपण पाहिलं तर रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाजाला माघारी जावं लागतंय. अर्थातच अनुज मांढरे बॅक टू द डकआउट. महेश वाडकरनं प्रतिम थ्रो केला आणि तदनंतर मात्र अनुज मांढरेला मात्र माघारी जावं लागते. महेश सनस आलेत, पहिली धाव जिथे आपण पाहिले तर स्लॉक फटका खेळण्याचा प्रयत्न. फॉर्च्यून इव्हेंटच्या माध्यमातून एक सांगण्यात येत आहे किरण सर, फॉर्च्यूनचं फार्म हाऊस आहे तळोजा MIDC मध्ये आणि वाई प्रीमियर लीग जे प्रेक्षक पाहत आहेत त्या वाई प्रीमियर लीगचा प्रेक्षकांनी जर त्यांना कॉल केला आणि त्या फार्म हाऊसला गेले, फॉर्च्यून फार्म हाऊसला तळोजा MIDC मध्ये जे फार्म हाऊस आहे, आणि त्यांनी सांगितलं की वाई प्रीमियर लीग ही स्पर्धा मी पाहिले तर त्यांना 10% डिस्काउंट दिला जाईल असं फॉर्च्यून इव्हेंटच्या मॅनेजमेंटने आपल्याला सांगितलंय. तर ती एक महत्त्वपूर्ण सूचना असेल प्रेक्षकांसाठी. धन्यवाद. चलो भाई, कोणाला भेटेल 10%, खूप झाले 10% आणि लेट्स सी रविवारी या सर्व प्रश्नांची उत्तरं तुमच्या समोर येईल. तत्पूर्वी मॅच क्रमांक 5 चे कॅप्टन येऊन थांबा. कॉमेंट्री बॉक्सच्या समोर सावली आहे, येऊन थांबा तुम्ही. थोडीशी लवकर यायचं आहे दोन्ही कॅप्टन्स. धावसंख्या आपण पाहिली 33, 4 विकेट गेले, 33 धावा. कुठेतरी काहीतरी बिनसते बॅटिंग करणारी टीम आपण पाहिली तर. ओहो, यावेळी शफल होऊन करण्याचा प्रयत्न, यॉर्कर खोदून काढण्याचा प्रयत्न, एक धाव तर कंप्लीट केले. दुसऱ्याचा प्रयत्न असू शकलो रिझन मधून फेकी होईल. अप्रतिम थ्रो, वॉड थ्रो, मात्र तोपर्यंत 2 धावा मात्र कंप्लीट केल्या जातात. काय फेकी केली होती. डीप स्क्वेअर एक रिझन मधून खेळाडू वेगाने पोहोचला चेंडू पर्यंत, चेंडू गॅदर केला त्याने. पहा थ्रो रिप्ले टेलिकास्ट मध्ये तुम्हाला दाखवला जातोय. काय फेकी केली सरळ विकेट किपरच्या हातामध्ये आणि तदनंतर पॉपिंग क्रीज मध्ये स्क्रीन मध्ये पोहोचला गेला. बॅटर अर्थातच 2 धावा ज्यानं कंप्लीट केल्या. दीपक कळंबे ज्यांना मात्र या मॅच मध्ये आता मात्र पर्यायाच्या जागी उत्तर म्हणून उठून दिसायचं, तो बॅटर सध्या मैदानामध्ये. पुन्हा शफल झालाय, क्रॉस बॅटेड, डीप मिड विकेट, रिझनच्या बाहेर. क्षेत्ररक्षक होता तिथे अक्षय चोरट, मात्र त्याने घेतली उंच उडी, त्याच्या बोटाला बसला चटका आणि चेंडू निघून गेला. 6 धावांसाठी वॉड स्ट्रोक. शिट्ट्यांचा आवाज चालू झाला. ढोल ताशे नगाडे होतील थोड्या वेळानं चालू, कारण की या मॅच मध्ये बॅटिंग करत असताना दीपक कळंबेच्या बॅट मधून हा षटकार आला. अप्रतिम हा षटकार होता, जिथे रिप्ले तुम्हाला दाखवला जातोय. सध्या आपण पाहिलं तर शेवटपर्यंत कॅमेरामॅन चेंडू टिपतोय, उंच उडी घेतली आहे, मात्र चेंडू अगदी डीप मिड विकेट कव्हर करून निघून गेला. षटकार टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे 41. 41 धावसंख्या. आता धावसंख्या झळकते. पुन्हा शफल झालाय, पुन्हा एकदा हॅमर करण्याचा प्रयत्न. डीप स्क्वेअर एक रिझन आहे खेळाडू, चेंडू गॅदर केलाय गौरवने, चेंडू फेकलाय. अप्रतिम थ्रो, मात्र विकेट कीपर कडून होते छोटीशी चूक. गौरव होता डीप स्क्वेअर एक रिझन मध्ये, चेंडू त्यानं गॅदर केला. तदनंतर आपण पहिला लगेच फेकी केली त्यानं आणि तोपर्यंत 2 धावा मात्र वेगानं कंप्लीट केल्या गेलेत. आकाशने अप्रतिम थ्रो केला. टीमची टोटल आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 43 या आकड्यावरती. तब्बल चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे 2.
नेक्स्ट मॅच कॅप्टन आपण येऊन येस आलेले आहेत कदाचित दोन्ही कॅप्टन्स रायरेश्वर आणि कमळगड 11 दोन्ही कॅप्टन्स इनिंग ब्रेकमध्ये केला जाईल टॉस. 2 to go 2 चेंडू अजूनही बाकी आहेत. धावसंख्या 43-43. ओहो सुरेख फटका लॉंग ऑन रिझन मध्ये आहे. क्षेत्ररक्षक अगदी मागे जातोय. फर्स्ट सेकंड थर्ड अटेम्प्ट चेंडू गॅदर केला. अखेरी चेंडू आपण पाहिले तर ओहो वॉड थ्रो हे प्रभू काय फेकी केली. रुको जरा फोकस करो काय घडलं या मॅच मध्ये. कारण की नॉन स्ट्रायकिंगचा बॅटरला जरा ही माहिती नव्हतं की हे घडू शकतं. त्याचं लक्ष होतं दुसरीकडे. रिप्ले टेलिकास्ट तुम्ही पाहता डायरेक्ट फेकी लॉंग ऑन रिझन मधून करण्यात आली आणि तदनंतर बॅटर अगदी आरामामध्ये धीमी लोकल पोचली नाहीये आणि डायरेक्ट थ्रो न केला घात आणि तदनंतर मात्र भेटला एक सरप्राईज. बॅटर झाला गॉन. काय थ्रो केलाय क्षेत्ररक्षक आपण पाहिलं तर विकास होता. ताकद असते खांद्यातली ताकद. रॉकेट थ्रो केले जातात. बंदिकुतून गोळी निघावी तसा फटका. वॉट अ मॅच. आणि ही मॅच पहिली इनिंग अगदी वेळेवरती खेळली जाते पहा. आत्ताशी फक्त 17 मिनिटं झाले. थोडासा स्पीडअप घ्यायचा प्लीज. 1 to go. ओहो यामध्ये कदाचित कुठली हालचाल नाहीये. अंपायर आपण पाहिलं तर आपल्याकडे वळतात. व्हाईट बॉलचा इशारा दिला जातोय. एक्स्ट्रा धाव ऍड होईल टीमच्या टोटल मध्ये. टीमची टोटल आपण पाहिली अगदी 45 आकड्यावरती स्थिर आहे. 45 आणि 1 to go. एक शेवटचा चेंडू बाकी आहे. विशाल मांढरे नवीन बॅटर अगदी डॉन स्ट्रायकिंग एंडला. ओहो यावेळी इनसाइड आउट करण्याचा प्रयत्न. अगदी पॉइंट रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक पोहोचतोय का. आणखीन एक कॅच अप्रतिम रनिंग कॅच पकडली आहे. क्षेत्ररक्षक यावेळी मात्र आपण पाहिलं तर अगदी चेंडू पर्यंत पोहोचतोय आणि तब्बल 45 धाव संख्या स्कोर काढवती आहे आणि 46 धावेचं आव्हान या मॅच मध्ये. टॉस कडे जाऊयात. प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये घेतला जातोय टॉस जिथे संतोषजी देसाई सर आणि तनिक स्पोर्टचे ओनर अर्थातच सचिन म्हात्रे सर. थँक्यू सो मच. आपण टॉस करतोय. महत्त्वपूर्ण मॅच असेल दोन्ही संघांसाठी. आपण जर विचार केला तर एका बाजूला तुम्ही टीम पाहताय रायरेश्वर 11 तर दुसऱ्या बाजूला कमळगड 11. आदरणीय सचिन म्हात्रे जे उत्कृष्ट समालोचक आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण हा टॉस करतोय. एका बाजूला वाई प्रीमियर लीग तर दुसऱ्या बाजूला मकरंद आबा पाटील हे तुम्हाला पाहायला मिळत आहे. टॉसवरती टॉस केला जातोय. कोण मागेल. कमळगड यांच्याकडून टॉस मागितला जाईल. स्विंग द कॉइन. वाई प्रीमियर लीग त्यांनी कॉल दिलाय परंतु जननायक आमदार मकरंद आबा पाटील आलाय. निर्णय काय असेल. रायरेश्वर क्षेत्ररक्षण स्वीकारताय. भूमिपुत्र मैदानावरती खेळताय. वाई प्रीमियर लीग पर्व क्रमांक 6 मध्ये कसं वाटतंय. अतिशय चांगलं नियोजन आहे. लगातार 3 वर्षाला आपली ही टीम खेळते. ह्या वर्षी चान्सेस. थँक्यू सो मच. बॅटिंग करणाऱ्या टीमकडे जाईन. कमळगड बॅटिंग करायची आहे. किती धावा स्कोर बोर्डवरती लागल्या जातील आणि त्या सेफ असतील. आम्ही 55 ते 60 धावा लावण्याचा प्रयत्न करू आणि त्यानंतर कमीत कमी धावा त्यांना थांबवायचा प्रयत्न करू. वाई प्रीमियर लीग पर्व क्रमांक 6 आहे. कसं वाटतंय या ठिकाणी या स्पर्धेमध्ये या मैदानावरती आल्यानंतर. भूमिपुत्र मैदानावर खेळताना सर्वांनाच आनंद होतो आणि वाई प्रीमियर लीग हे 6वं पर्व आहे आणि सर्वच खेळाडूंना इथे खेळायची इच्छा असते. प्रत्येकाला आपला परफॉर्मन्स इथे द्यावासा वाटतो आणि नियोजन हे अप्रतिम असतं. थँक्यू. सचिन सरांकडे जाईन. सचिन सर भूमिपुत्र मैदान म्हटलं की प्रत्येक खेळाडूला हवंसं वाटणारं मैदान आहे. नवी मुंबईमधली काही मोजकी मैदानं आहेत त्याच्यामध्ये टॉप मैदानामध्ये या मैदानाचा उल्लेख केला जातो. भूमिपुत्र मैदान वाई प्रीमियर लीग काय म्हणाल तुम्ही अगदी 2 शब्दामध्ये. वाई प्रीमियर लीग संतोष सर मी गेल्या 6 वर्षापासून या प्रीमियर लीगमध्ये जोडलेलं आहे. म्हणजे मला संधी दिलेली आहे पंकज दादांनी की 6 वर्ष मी हा इव्हेंट करतो माझ्या ट्रॉफीच्या माध्यमातून आणि 6 वर्ष मी पाहतोय आयोजन 1 नंबर. आणि जर भूमिपुत्र मैदानाचं आपण सांगितलं प्रत्येक खेळाडूचं जो खेळाडू मैदानात उतरण्याचा प्रयत्न करतो त्या खेळाडूचं स्वप्न असतं की मी एकदा तरी या भूमिपुत्र मैदानात माझ्या आयुष्यात खेळावं आणि हे स्वप्न इथं पंकज दादाच्या माध्यमातून साकारलं जाते. थँक्यू सो मच. तनिष्क ट्रॉफीचे सर्व म्हात्रे साहेब आपल्याबरोबर आहेत. मी दोन्ही कॅप्टनना खूप साऱ्या शुभेच्छा देईन. रायरेश्वर 11 संघाने टॉस जिंकलाय आणि प्रथम बॉलिंग करण्याचा निर्णय घेतलाय. धन्यवाद. थँक्यू सो मच.
नवी मुंबईच्या प्रत्येक स्पर्धेमध्ये जर आणखीन चकाकी कोणी आणली असेल तर तनिष्क ट्रॉफीने, कारण की दादाने अपडेट झालेल्या ट्रॉफी आणल्या. त्यांनी दादाला माहिती आहे यंदाच्या वर्षी या ट्रॉफी आपली खूप चालले यार, खूप मागणी आले दादा या ट्रॉफीला. आणि नवी मुंबईच्या स्पर्धेला मी म्हणेल जो पश्चिम भाग आहे त्या सर्व स्पर्धेला आपण पाहिलं तर तनिष्क ट्रॉफी जेव्हापासून मार्केटमध्ये आल्या तेव्हापासून नवीन नवीन ट्रॉफ्या अपडेट झालेल्या आणि आता त्या स्टीलच्या वगैरे ट्रॉफी आता थोड्याशा कमी झाल्यात आणि आता या सर्व क्रिस्टल ट्रॉफी आपल्याला बघायला भेटतात कमी किमतीत. सन्मान घेऊयात व्यासपीठावरती उपस्थित अर्थातच आमचे KSKचे सचिव आणि वासुदेवचे एक उत्तम अष्टपैलू खेळाडू सोपानजी मोरे सर सध्या व्यासपीठावरती आहेत. त्यांचा सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जातोय. हे सोपानजी सर अर्थातच वासुदेवचे एक कॅप्टन आणि एक बेस्ट ऑलराऊंडर आणि KSK चे विद्यमान सचिव, त्यांचा सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जातोय. थँक्यू सो मच सर. आणखीन एक सन्मान केला जातोय मोरया मित्रमंडळाचे विद्यमान अध्यक्ष वासुदेवचे सन्माननीय आदरणीय महेंद्र मोरे सर, ते देखील व्यासपीठावरती उपस्थित आहेत आणि त्यांचा देखील सन्मान केला जातोय. आमचे मोरया मित्रमंडळ वासुदेवचे विद्यमान अध्यक्ष आमचे सन्माननीय आदरणीय महेंद्रजी मोरे सर यांचा देखील सन्मान आमच्या अतिथी कक्षामध्ये केला जातोय. मॅचला होते सुरुवात बरोबर 2:25 आता चेंडू मैदानामध्ये टाकण्यात येईल. 2 वाजता या इनिंगला झाली सुरुवात आणि 2:25 दुसरी इनिंग चालू होते. मॅचला होते सुरुवात. 46 धावेचा आव्हान. पहिला चेंडू स्क्वेअर कट डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन. व्हॉट अ शॉट सिलेक्शन, व्हॉट अ स्क्वेअर कट. एखाद्या सुईमधून जसा दोरा विणला जातो तसा गॅप मात्र शोधून काढला आकाश फरांडेने. व्हॉट अ बॅटिंग. आकाश सध्या मात्र आपण पाहिलं बॅकफुटला जातोय, स्क्वेअर कट करतोय. गॅप वाट शोधणं काय असतं, वाट तयार करणं काय असतं आणि ही वाट मात्र तयार केली. पहिल्या चेंडूवरती बॅटिंग करत असताना आकाशनं लगावला चौकार. हो यावेळी मात्र बॉल बॅक ड्राइव्ह सुरेख. क्षेत्ररक्षक पोहोचेल का, निघून जातोय बॉल बॅक ड्राइव्ह. आणखीन एक येतोय बॅक टू बॅक दुसरा चौकार. सेकंड इनिंगची सुरुवात कशी असावी ही अशी असावी ती मात्र दाखवल्या आकाश फरांडेने. आणि त्याच्यासोबत आपण पाहिलं तर बॅटिंग करणाऱ्या टीमचा आयकॉन अर्थातच विशाल चोरगे नॉन स्ट्रायकिंग एंडला. बॉलिंग मार्कवरती जगन्नाथ मांढरे या टीम गोलंदाजी करणाऱ्या टीमचा आयकॉन सध्या मात्र आपण पाहिलं तर मैदानामध्ये गोलंदाजीसाठी येतोय. अगदी थोडासा बाहेर ठेवला अवे फ्रॉम दी बॉडी. चेंडू आपण पाहिलं तर स्लिपने तर गॅदर केला मात्र तोपर्यंत निर्धाव चेंडूची होते सांगता. अप्रतिम चेंडू हाताला गेला, थोडासा बाहेर ठेवला शरीरापासून. आणि तदनंतर आपण पाहिलं तर बॅक टू बॅक 2 जिथे चौकार आले तिथे मात्र बिंदी गेंद एक डॉट चेंडू मात्र सादर केला गोलंदाजी करत असताना जगन्नाथ मांढरेनं. विकेट किपर सध्या आपण पाहिलं तर बऱ्याच गोष्टी घडल्या जातात. क्षेत्ररक्षण चेंज केलं जाते, विकेट किपर चेंज केला. जीवन म्हणजे क्रिकेट राजा हुकला तो संपला. मागे उभा यष्टीरक्षक तुझा डाव संपवायला. मागे क्लोज आहे अगदी विकेट किपर. पहा यासाठीच विकेट किपर क्लोज अगदी होता मात्र चेंडू पकडलाय, पडलाय, फेकलाय मात्र तोपर्यंत एक धाव तर केली आहे कंप्लीट. नाराज असेल विकेट किपर कारण की तो क्लोज का राहिला. 22च्या स्वरूपामध्ये एक धाव येते. तो क्लोज का राहिला कारण की इथून धावा चोरीच्या कंप्लीट होणार नाही आणि विशाल चोरगेला स्ट्राईक लवकर भेटणार नाही यासाठी हा प्रयत्न होता. मात्र अखेरीस आपण पाहिलं तर बॅटिंग करणाऱ्या टीमचा आयकॉन आणि गोलंदाजी करणाऱ्या टीमचा आयकॉन दोन्ही आलेत एकमेकांसमोर. दोन्ही शेर आता एकमेकांसमोर आले. एका साईडला विशाल चोरगे आहे, दुसऱ्या साईडला आपण पाहिलं जगन्नाथ मांढरे. दोन्ही आयकॉन आता मात्र एकमेकांच्या समोर मात्र उभे आहेत. ओहो हलक्या हातानं यावेळी मात्र लेटकट जागा सोडले. काय घडले, ओहो 1 2 3 4 खेळाडूंचे हात डोक्यावरती आहेत कारण की हा चेंडू जेव्हा थ्रो केला तेव्हा विशाल चोरगे पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचला नव्हता. चेंडू अगदी यष्ट्यांच्या जवळून फुंकर मारक निघून गेला. यष्ट्यांच्या जवळून पहा संधी क्रिएट झाली असती कृष्णा, कदाचित जर चेंडू लागला असता. अप्रतिम मॅच मध्ये शेवट पर्यंत 100% देण्याचा प्रयत्न प्रत्येक जण करतोय. ओहो यावेळी मात्र अगदी सुपला खेळण्याचा प्रयत्न. वॉट अ स्ट्रोक. विशाल पहा कुठे जाऊन पडलाय, त्याची बॅट त्याच्या हातामध्ये नाहीये. हा फटका अप्रतिम होता, सुपला शॉट. तदनंतर विशाल अगदी पहा हा सुपला खेळला, एका हातानं मागे गेला, बॅट निसटली, तो पडला पण मॅच घडवू शकतो. जो पडतो
तो घडतो, जो पडतो तो मॅच घडवतो आणि इतिहास पडणाऱ्यांचाच लढणाऱ्यांचाच झालाय, रडणाऱ्यांचा नाही. कदाचित या मॅचचा इतिहास वेगळा असू शकतो. धावसंख्या जाऊन पोहोचले अगदी 13 या आकड्यावरती. आमची आपण पाहिलं तर जय मल्हार प्रिंटिंगचे सर्व सन्मान्य आदरणीय मयूरजी फणसे साहेब आज व्यासपीठावरती उपस्थित आहे. आदरणीय मयूरजी फणसे साहेब वेलकम, आपलं देखील स्वागत आहे. व्हॉट अ मॅच यार. आज कदाचित विशाल चोरगेचा स्टेटस प्रत्येकाच्या फोनवरती मोबाईलवरती दिसू शकतो. भाई स्टेटस मिल गया. स्टेटस ठेवायचे नाही, स्टेटस बनायचं. पहा फटका क्रॉस अँगल, जसा फटका खेळला तसा एक पाय हवेमध्ये, दुसरा पायावरती संतुलन बिघडलं, हातातली लक्ष्मी खाली पडली आणि विशाल अगदी बसून हा फटका बघतोय जसा बाल्कनीमध्ये बसलाय आणि आपला अगदी पिक्चर बघतोय. अप्रतिम स्ट्रोक. धावसंख्या 13. चला स्पीडअप घ्या बॉलिंग करणारी टीम. दीपक कळंबे सध्या आलाय मैदानामध्ये गोलंदाजीसाठी. चला स्पीडअप घ्यायचा. चला घ्या स्पीडअप. दीपक कळंबे. ओ हा चेंडू सुरेख फटका, फ्लिक केला, उचलला फेकून दिला 6 धावांसाठी. चिपके तो फटके. वॉट अ स्ट्रोक. आकाशने यावेळी देखील हात खोललेत. पहिल्या 2 चेंडूवरती चौकार मारणारा आकाश मात्र दुसऱ्याच ओव्हरच्या पहिल्या चेंडूवरती षटकार लगावतोय. जिथे गोलंदाज दीपक कळंबे अप्रतिम फटका खेळून काढला, जागा बनवली, शफल झाला आणि तदनंतर डीप स्क्वेअर एक रिझनला हा फटका खेळून काढला, उचलला आणि फेकून दिला 6 धाबेसाठी. यावेळी देखील सुरेख क्रॉस बॅटेड हाय अँड हँडसम बॅटिंग करत असताना आकाश फरांडेच्या बॅट मधून आणखीन एक येतोय धमाका. गेंद हस्ती हस्ती बस्ती में, आकाश अपने मस्ती में, ये लगा षटकार. वाई प्रीमियर लीग. अप्रतिम फटका. सकाळीच येत होतो, जिथे आपण पाहिलं तर सिग्नल लागला, समोर रिक्षा उभी होती, त्या रिक्षाच्या मागे लिहिलं होतं चिपके तो फटके आणि आठवलं आता चिपके तो फटके. अप्रतिम स्ट्रोक केला आकाश फरांडे जिथे बॅटिंग करतोय. सुरेख फटका इनसाइड ऑन बॉल, बॅकड्रॉप वेगाने जातोय, बंदुकीतून जशी गोळी निघावी तसा फटका सीमा रेषे बाहेर निघून जातोय. 4 धावेसाठी अगदी येतोय चौकार. काय मजा या मॅचला. टीमची टोटल आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 29 या आकड्यावरती. गत विजेता संघ का आहे सामना पाहण्यासाठी अगदी आमचे कराड तालुक्याचे गोटेवाडीचे देखील खेळाडू अगदी मैदानामध्ये दाखल झालेत. गोटेवाडीची देखील स्पर्धा येईल थोड्या दिवसात. ओ सुरेख फटका, आणखीन एक. वॉट अ स्ट्रोक. आता म्हणायला हरकत नाहीये, सीमारेषेच्या बाहेर झाडांच्या वाकड्या तिकड्या फांद्यांचा हिरवा हिरवा पाला लांब लांब मारेल षटकार में झुकेगा नाही साला. वॉट अ स्ट्रोक. काय फटका खेळला. अप्रतिम मॅच. आलेवाडी गावचा हा सुपुत्र, आनेवाडी गावचा सुपुत्र आज मैदानामध्ये मात्र आग लावतोय. टीमची टोटल जाऊन पोहोचते 35 या आकड्यावरती. एक शेअर आहे, दुसरा बब्बर शेअर आहे आणि या मॅच मध्ये आता मात्र अगदी अप्रतिम बॅटिंग चालू आहे. फक्त 11 धावा हव्यात आता विजयासाठी. सुरेख फटका इनसाइड आउट करण्याचा प्रयत्न पॉइंट रिजन मध्ये आहे. खेळाडू स्वतः गोलंदाज जातोय, कॅच पकडलाय, चेंडू आधळला आणि तदनंतर आपण पाहिलं तर विशाल फरांडेची बॅटिंग आवडली असेल तर टाळ्या व्हायला काय हरकत आहे. आकाश फरांडे, वॉट अ बॅटिंग यार आकाश. अप्रतिम खेळ केला. खेळ छोटा करा पण राव त्या खेळातून मोठं झालं पाहिजे असा खेळ झाला. अप्रतिम बॅटिंग. पुढची टीम तयार राहायचंय. टॉस जिंकलाय अर्थातच रायरेश्वर 11 आणि लगेच तुम्ही मैदानामध्ये या मॅच नंतर उतरायचंय. तयार राहायचंय. टीमची टोटल 35 या आकड्यावरती 35. काय मॅच बघायला भेटली. 4 चेंडू फक्त खेळला, मात्र 4 चेंडूमध्ये त्यानं धावा ठोकल्या. आपण पाहिलं तर फक्त 22 धावा ठोकल्या 4 चेंडूवर. टीमची टोटल आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 35. 9 चेंडू 30 धावा ठोकल्या त्यानं. सेकंड ओव्हरमध्ये फक्त 4 चेंडू खेळला आणि जिथे आपण पाहिलं तर 22 धावा त्याने ठोकल्या. अप्रतिम गोलंदाजी जिथे आपण पाहिली कमबॅक केला आणि कदाचित लेग स्टिकला टपली मारून हा चेंडू निघून गेला. बॅटर होतो जिथे बाद, शफल होता तर चेंडू का सोडता आणि फलंदाज येतो माघारी. आता 2 षटकांचा खेळ मात्र बाकी आहे आणि
समीकरण आपण पाहिलं तर येणारे 12 चेंडू आणि 11 धावेची गरज आहे. चला स्पीडअप घ्या प्लीज. बरोबर 2:25 मॅच चालू झाले आणि पहा बरोबर 2:33 झालेत आणि 2 ओव्हर झालेत. चला स्पीडअप घ्या प्लीज. महेश वाडकर नवीन बॅटर. आज खूप सकाळी लवकर दाखल झालाय महेश मैदानामध्ये. चला स्पीडअप घ्यायचा प्लीज. टीम मीटिंग थोडी थांबूयात. 12 चेंडू अगदी 11 धावेची गरज आहे. चला घेऊया स्पीडअप थोडासा. माफ करा तुमच्या मागे हात धुवून आम्ही लागतोय. वेळ आम्हाला कमी, आमच्यावरती देखील प्रेशर आहे. सो आता तुमच्या मागे हात धुवून आम्ही जरूर लागेल. थोडासा घेऊया स्पीडअप. बॉलिंगसाठी येतोय राहुल मांढरे. फक्त 12 चेंडूमध्ये 11 धावेची गरज आहे. मात्र ज्या गतीनं मॅच सध्या चालू आहे आणि अभी तो शेर मैदान में है अर्थातच विशाल सोरगे. थोडा बाहेर ठेवला अवे फ्रॉम दी बॉडी. जिथे आपण पाहिलं शफल झाला होता चेंडू. अगदी आपण पाहिलं तर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न निघून जातो विकेट किपरच्या हातामध्ये. गोलंदाज आपण पाहिलं रीड करतोय बॅटरला. शफल झाला, स्टान्स काय आहे, फुटवर्क काय आहे, त्यानंतर चॅनल तो ठरवतोय. त्या चॅनलवरती चेंडू टाकला. आता बॉल टू इक्वेशन. 11 चेंडू 11 धावेची गरज. 11-11 हे समीकरण आता मात्र मैदानामध्ये. पुन्हा शफल झालाय, टप्प्यात आलाय चेंडू. ओहो चुकला. नाराज आहे खेळाडू. यावेळी मात्र आपण पाहिलं तर अमोल वाडकर नाराज आहे. कारण की ज्यानं कॅच ही अप्रतिम पकडली. मात्र छोटासा शूटचा बॅक कॉर्नर जो सीमारेषेला टच होता आणि जिथे षटकार घोषित केला. खूप एखाद्या बेस्ट फिल्डरसाठी ही गोष्ट त्याला पचवणं अवघड असतं. कदाचित मॅच बनवू शकली असती इथे जर कॅच असती तर. सफल झाला. पुन्हा एकदा खेळून काढला. अप्रतिम फटका मनगटाच्या साह्याने. पुढे बॅटिंग करतोय विशाल चोरगे, मागे बॅटिंग करतोय विशाल चोरगे. ऊपर विशाल, नीचे विशाल, विशाल विशाल, चारी बाजूला विशाल चोरगेची बॅटिंग चालू आहे आणि टीमची टोटल मात्र जाऊन पोहोचवली आहे अर्थातच 45 या आकड्यावरती. फक्त एक धाव हवे. मॅचचं चित्र लवकर स्पष्ट करतोय विशाल. स्टेज एखाद्या लीग स्टेजला तुम्ही खेळत असता तेव्हा जेव्हा जास्त चेंडू राखून तुम्ही मॅच जिंकता तेव्हा पॉइंट टेबलमध्ये देखील बराचसा फरक पडतो. आणि सध्या आपण पाहिलं तर 8 चेंडू 1 धावेची गरज आहे. विशाल चोरगे अप्रतिम बॅटिंग. आकाश फरांडेला कोण विसरेल यार. 9:30. हो पुन्हा एकदा सुपला खेळण्याचा प्रयत्न. अनोखी शैली यानं आज मात्र मैदानामध्ये दाखवली आणि अखेरीस मॅच विन झाला. अर्थातच सनस स्पोर्ट्स आपण पाहिलं तर विजेता राहतो या मॅच मध्ये. गणपत शेठ सनस साहेब यांची टीम आहे आणि दुसऱ्या साईडला आपण पाहिलं तर अगदी केदारेश्वर टीमला देखील देऊयात पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. मॅन ऑफ द मॅच अर्थातच 9 चेंडू मध्ये 30 धावा ठोकणारा आकाश फरांडे या मॅचचा ठरतोय मॅन